नाही नाही बरोबर आहे. ऐक मी हो अगं येतो ना. नाही नाही हो हो हे. पोपे पोप्या. गुड मॉर्निंग सर. Actually, my wife told to speak English. That काय आज इंग्लिशचं भूत बसलंय का मानगुटीवर? my wife told that English speak me. Then my काय उंची वाढेल? promotion. चालू दे तुमचं. Sir, myself one important work. Lunch half day today. पुढे Possible? नो इट्स नॉट पॉसिबल. पोपे आज दिवाळी आहे आपल्यासाठी. दिवाळी? दिवाळी आपल्यासाठी आज धमाका करायचा आहे. आजचं टार्गेट सेट आहे अनिकेतची आई. काय अनिकेत टॅक्सी चालवतो, बाहेर जॉब करत नाही, हे सांगण्याची जबाबदारी मी कोणाला दिली होती? मग युअर दिवाळी टुमॉरो. नाहीतर आज माझी होळी. ऐक, ही अशी सर्वसामान्य दिसणारी माणसांना कधी कधी असामान्य काम करून जातात. त्यामुळे अनिकेत आणि मानसी यांच्या बाबतीत आपण हे रिस्क नाही घेऊ शकत. त्यात ते जोडपं एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असेल तर मग हा तर तो अनिकेत काय कोणतो माणूस कोणाकडे काम करतो? अशोक. अरे मनी लेवल डाऊन. हो ना, बेस्ट. मग तोच माणूस पाहिजे आपल्याला. अरे कुठलाही माणूस विकत घेता येतो, फक्त त्याची करेक्ट किंमत ठरवता आली पाहिजे. हा मग काय, तू बरोबर 4:30 वाजता अनिकेतच्या बिल्डिंग खाली त्याला घेऊन ये. 4:31 त्यांचा जिना चढायला. 3 मजले चढायला तुला 4 मिनिटं लागतील. म्हणजे बरोबर तू 4:34 त्यांच्या दाराबाहेर. नाही सर, गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे ना, 5 मिनिटं लागतील. बरं, मग तू 4:35 त्यांच्या दाराबाहेर पोहोचशील. 4:36 मी तुला आत घेईन. कळलं? सर तुम्ही मागच्या जन्मी गणिताचे शिक्षक होतात का? म्हणजे 4:34 4:35. आता हे माझं वाक्य इंग्लिशमध्ये बोलून दाखव बरं. पर तू सासूआईशी बोललास का? पटकन कसं सांगून टाकणार ना, थोडा वेळ लागेल ना. अरे अजून किती वेळ ना पण. अगं असं काय करतेस? मग तू टेन्शन घेऊ नकोस. आज तू ऑफिस मधून येशील ना तेव्हा हा माझा जॉबचा विषय संपलेला असेल. ओके बरं आणि मी तुझ्याशी नंतर बोलते. हा बाय बाय बाय. मग बोलते. काय चाललंय? काय एवढा आटापिटा करतेस? आटापिटा नाही रे बाबा, एकतर मला भेटत नाहीयेत, माझ्याशी बोलत नाहीयेत. मग या पोळ्यांच्या निमित्ताने निदान मी केलेलं काहीतरी त्यांच्या पोटात जाईल ना म्हणून. आणि तुझी आठवण पण काढतील. माझी आठवण? कळलं त्यांना? काय कळलं? नाही तू पोळ्या केल्यास हे नाही कळलं, पण पोळ्या खाऊन तू सुद्धा अशाच पोळ्या करायचीस असं म्हणाल. चला, म्हणजे मला विसरले नाहीयेत तर. बरं असो, यातल्या वरच्या ज्या पोळ्या आहेत ना त्या तेलाच्या आहेत. मध्ये एक पोळी मी घडी घालून ठेवली आहे आणि त्याच्या खालच्या सगळ्या पोळ्या साजूक तुपातल्या आहेत. बाबांना आवडतात. आईला सांग तू, आई बरोबर देईल. एक काम कर, तूच सांगाय ना. मी? हा अगं नाही, खरंच काय झालंय, बाबांना काल रात्री अचानक गावाला जायला लागले ते जमिनीच्या केसच्या संदर्भात. त्यामुळे घरी मी, मेघा आणि आईच आहोत. तू घरी आलीस तर आईंची भेट होईल. त्या पण मिस करतात का तुला? मी पण मिस करते रे. हा मग ठरलं, तू आज एक काम कर, राहायला आहे घरी. आईंना सांगतो मानसी येणार आहे, मस्त जेवणाचा बेत करा. नको 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 नको. अगं बाबांना येत काय प्रॉब्लेम आहे? नको सत्यजित, खरंच नको. आधीच मी आई बाबांपासून खरं लपून खूप मोठी चूक केली आहे. आता पुन्हा ती लपवा छपवी नको. बाबांना अजून त्रास होईल. त्यापेक्षा तू एक काम कर ना, बाबांनाच विचार मी घरी आले तर चालेल का. ते जर म्हणाले ना हो, तर मग मी घरी राहायला तयार आहे. मानसी तुला चांगलंच माहितीये बाबा परमिशन देणार नाही. आणि तू म्हणतेस तेही योग्यच आहे, पण मला तुला मदत करायची आहे. माझ्या कठीण काळात तू मला माझ्या बहिणीसारखी मदत केली. त्यामुळे आता
माझ्याकडनं जे जे शक्य ना ते सगळं करायचंय मला तुझ्यासाठी. तू आता फक्त आई बाबांची काळजी घे, बाकी मला काही नको. प्रॉमिस, आई बाबांना कधीच त्रास होणार नाही. थँक्यू. बरं चल, मला ऑफिसला उशीर होईल. चलो बाय 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 Bye, bye, बाय. bye. आठवणीने सांग आईला. हो हो. मिस्टर गुंजाळ, मिस्टर गुंजाळ, अशोक गुंजाळ, कोणीच नाही वाटतं. येस, someone is boring. Yes, this is the man, Mr. Bobe. Come on. Good morning. Good morning. Bobe here. Handsome man, smart man. Hello. आहेत. अशोक गुंजाळ, अशोक गुंजाळ. शी, दारू पेलेत. हॅलो, उठा. लिकर इटिंग मॅन, कम ऑन. अशोक गुंजाळ, अशोक गुंजाळ. कोण आहे रे? मिस्टर भोपे. अशोक उठतच नाहीत. मला झोपेतून उठवलं नाही तर समोर सर मला आयुष्यातून उठवतील. त्यांना काही करून उठवायलाच पाहिजे. मे आय कम इन सर? येस, कम इन. सर तुम्ही बोलावलं? हो, आपल्याला एका महत्वाच्या मीटिंगसाठी आता बाहेर जायचंय. तुम्ही माझ्या बरोबर येत आहे. मी? एनी प्रॉब्लेम? नो सर. गुड. आणि मग ती मीटिंग संपली की आपण तुमच्या घरी जाऊ. सर तुम्ही म्हणालात ना अनिकेतचं प्रपोजल रेडी आहे आता, तुम्हालाही घरी सोडेन आणि मग त्यालाही भेटेन. म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर, नाहीतर. पण सर मी एकदा अनिकेतशी बोलून कळवू का तुम्हाला? म्हणजे उगाच तुमचा वेळ नको वाया जायला. बघा आता काय, म्हणजे त्याच्या बिझनेसच्या दृष्टीने आजची मीटिंग झाली असती तर. मी कळवते तुम्हाला. एकदा अनिकेतशी बोलते फक्त. आलेच. कोण आहे? मिस्टर भोपे, स्मार्ट मॅन. भोपे? मग चला, समर सरांनी बोलवलंय, महत्वाचं काम. मी नाही जेवण करणार, तू जा बाबा. चल जा. जेवण करा. मला वाटतं ह्याची बायको पण ह्याला जेवण करायला सांगतो. हा, असं नाही ऐकायचं. आ करा आ. यार कटकट आहे नुसती यार. दिस घास चिवचा. आ करा आ. दिस घास काऊचा. आ करा आ. दिस घास डायनासोरचा. गोड आहे, गोड आहे. हा, चला, इम्पॉर्टंट वर्क. मला नाही जमणार. मला जमणार. लगेच उतरली. आता मी जे काय सांगतोय ना ते बोलायचं. काय म्हणशील? काय म्हणशील? हे नाही बोलायचं. हे नाही बोलायचं. हो, तसं नाही. म्हणजे हे नाही बोलायचं. तसं नाही म्हणजे हे नाही बोलायचं. हो, म्हणजे तसं नाही. हे जे बोलताय ना ते नाही बोलायचं. तसं नाही हो, हे बोलताय ते नाही बोलायचं. बरं सर, मला वाटतं ह्यांचं काहीच नाही होणार. मग सर मला वाटतं यांचं काहीच होणार नाही. हा, बाप्पा, मला आज तुझी गरज आहे. प्लीज माझ्या बरोबर राहा.
अनिकेत काय ग कार्ड शोध रे बाबा. ए आई ऐक ना. हा. इकडे ऐक, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं. कार्ड नाही भेटलं तर महिन्याचं राशन नाही भेटणार मला. इथं आई, शोधलं मी. अगं मी तुला काहीतरी महत्वाचं सांगतोय, इथं बस. काय झाला? आई काय? मी ना अनिकेत काय माझं सोनं ग. इतक्या लवकर गोड बातमी. आहे बाबा. आई तुला दुसरं काही सुचत नाही का? नाही सुचत मला. माझं तेच म्हणणं आहे, एकदा का छोटा अनिकेत घरात आला ना की मनूच्या आईबापांचा राग मावळल. सगळं कसं सुरळीत होईल ना बाबू. हा? आई मग सत्य आहे. किंचाळे बाबा कुठे ठेवला? हो आई समोरच आहे, सांगतोय आईला. आणि मी हे बोलायला फोन नाही केलाय रे. आज 4:30 वाजता तुझं बिझनेस प्रपोजल ऐकायला समर सर घरी येत आहेत. काय काय समोर सर घरी येतात? थँक गॉड. म्हणून तू 5 मिनिटं उशीर केला असता, नाही ते सगळा घोळ झाला असता. म्हणजे अगं मी आत्ता आईला सांगणार होतो की मी टॅक्सी चालवतो, पण मग आईचा मूड खराब झाला असता आणि मग सगळं जरा वातावरण विचित्र झालं असतं ना. त्यात समोर सर येणार आहेत. अरे पण आणि बघ, ही मीटिंग महत्वाची. एकदा काही मीटिंग झाली ना मी आईला सगळं सांगून टाकतो. हा बरं ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. काय काय? काय अरे सांगणार होतास ना मला काहीतरी. आ? मी म्हटलं रेशन कार्ड शोधून ते तर नाही. मला सांगायचं आता सांग. आई अगं आनंदाची बातमी आहे. एवढं ऑफिसचं अर्जंट काम झालं ना की तुला लगेच सांगणार आहे. हे भाई माझे गरगरला रे मला. गरगरल्याहून आठवला. गोड बातमी आहे. देवाजवळ साखर ठेवते. चला फायनली लुक तयार आहे. तुम्ही जसं बोललात तसंच बोलणार. हा नको, मी जसं सांगितलंय तसं बोला. तेच ना. गोड आहे. आता कसं सगळं लक्षात राहील. अगदी फायनल. ओके मी थँक्यू. चला समोर सरांना फोन करून सांगायला पाहिजे. फॉर्म तयार आहे. हे बोलायचंय. गोड आहे. चला. ओ सर सर एवढं सगळं का घेतलंय? मानसी, तुमच्या घरी आज महत्वाची मीटिंग आहे ना. ऑफिसमधनं घरी गेल्या गेल्या लगेच तुम्ही गॅस समोर उभ्या राहणार. मला नाही उभं होणार ते. अहो सर, या कामांची मला सवय आहे आणि त्यातही एक वेगळाच आनंद असतो ना. करेक्ट आहे तुमचं, पण मी एकटा असतो तो गोष्ट वेगळी होती हो. म्हणजे मी जशी अनिकेतला मदत करतोय ना, तशीच दुसऱ्या बाजूनी सुद्धा अनिकेतला मदत करण्यासाठी हातात पैसे रेडी ठेवून माणसं उभी आहेत. म्हणजे इन्व्हेस्टर्स. हा, तशाच एका इन्व्हेस्टरला भोपे तुमच्या घरी घेऊन येतं. थँक्यू सर. मानसी, अहो माझा म्हणजे अनिकेतवर आहे त्यापेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे. प्रपोजल उत्तमच असणार आहे हो. मी इन्व्हेस्टरला सांगणार लगेच इन्व्हेस्टमेंट कर, बिझनेस सुरू कर. हो सर, अनिकेत सुद्धा खूप मन लावून मेहनत करतोय. माझ्या इन्व्हेस्टरला इकडचं खाणं आवडतं, त्याच्यासाठी घेतलं एवढं सगळं. हा एक मिस मानसी, काय मिस मानसी, अहो मी आहे ना. चला. चैत्या, लॅपटॉप चार्ज आहे ना? भाई तू मला 100 वेळा विचारलं, 100 वेळा सांगितलं, 100% चार्ज आहे. हे आई, तू हसू नकोस आणि तो पसारा आवर बरं. तिथे महत्वाची मीटिंग आहे. समर सर येणार आहेत. पण समर ते सांगतो मी नंतर.
ए बाय, हळू हळू जर काळजी घ्या आता. सगळी तयारी झाली आहे ना? हो सगळं रेडी आहे, पण समर सर कुठे आहेत? नाम लिया और शैतान हाजिर. सर राव काय बोलताय सर, प्लीज बसा ना. चल, मी येते आतमध्ये बसते. ए आई, अगं काय, मी आलो आणि तू निघालीस? नाही, ते तुमचं हाफिसचं काय ते काम आहे ना, माझं अडाण्याचं काय काम इथं. हा? जा. आई, तुझा मुलगा इतका कर्तृत्ववान आहे ना, त्याच्यासाठी आज आयुष्यातला फार मोठा दिवस आहे. तू इथे थांबलं पाहिजेस. सासूबाई तू थांब, मी बघते. हा, ऐक 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 ऐक, तू मी येते तुझ्या मदतीला. ये हळू हळू हळू. बघ अनिकेत, हा? ऑल द बेस्ट. नाही सर, तसं काही नाही. अरे मीटिंग साठी म्हणतोय मी. थँक्यू सर. गुड लक. सर तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टरलाच बोलवलं, कमाल झाली. सरप्राईज द्यायला आवडतं मला. अनिकेत, आलो. सर, आपले गेस्ट आलेत. कुठे? हे काय, या. हो हो हो. ट्रॅव्हल्स वाला गुंजाळ इथे. ओपन माउथ, टेक लिमलेट. इन्व्हेस्टर ते हे फ्लाईटने आलेत ना? जेटलॅग आहे त्यांना. अनिकेत, आलो. अरे अनिकेत मित्रा, तू हाय कुठे? हा, तुम्ही इथूनच बोला. सर तुम्ही, अरे वा, तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? ते नाही, मी ओळखतो. आई, सर प्लीज. काय झालं? इन्व्हेस्टर आलेत, ओळखतात ऑलरेडी एकमेकांना. नमस्कार, बसा बसा. ओळखतो मी याला, खूप मेहनती मुलगा. हा, चिक्कार चिक्कार मेहनती पोरग हो. म्हणून तर याच्या नवीन बिझनेस साठी तुम्हाला इन्व्हेस्टर म्हणून आणले. काय? अरे बाबा अनिकेत, मग त्या जॉबचं काय? हा, अरे सोडशील की काय तू? नाही नाही सर, तुम्हाला सांगणारच होतो मी. अच्छा, तू यांच्या कंपनीत जॉब करतोस? मग काय, मग बेस्टच. हा, मग माझ्या कंपनीत काम करतो. हा, गुंजाळ टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये टॅक्सी चालवतो. हा,